तुळसेला आमच्या समोर उभी करू शकेल यावर आमचा विश्वास नव्हता. आताही हे जे घडतंय हे सत्य आहे की हा आमचा आभास आहे? आभास नाही, वास्तव आहे महिषा, आणि अत्यंत सुखद वास्तव. आम्ही तुला आधीच समजावून सांगत होतो, नको ती कोडी सोडवण्यामध्ये वेळ व्यर्थ घालवू नकोस. आम्ही निर्माण केलेले रिपुरूपी शस्त्र अत्यंत प्रभावशाली आहेत आणि आता तुझ्या विजयासाठी तेच उपयोगी ठरणार आहेत. असुर नरेश, पण यावेळी सर्व सिद्धता आम्ही केली होती. दीपूची प्रत्येक ती खेळी आमच्या मार्गदर्शनाखाली होती हे विसरू नये. आणि हो, मनोरमाला तिकडे पाठवणं, रिपूच्या प्रत्येक गोष्टींवरती, प्रत्येक हालचालींवरती पाळत ठेवणं आणि त्यानुसार पुढची चाल आखणं, हे सर्व आम्ही स्वतः केलंय. अर्थात सम्राज्ञी, या सगळ्याचं मोठं श्रेय आपलं आहे आणि आम्ही ते अत्यंत मोकळ्या मनाने मान्य करतो आहोत. आपली युक्ती आणि त्या दासीची कृती यामुळेच हे साध्य झालंय. पण सम्राज्ञी, आपली ती अत्यंत आवडती अशी दासी मनोरमा आहे कुठे? आम्हाला तिला एक विशेष पारितोषिक द्यायचंय. शुंभा, काय झालं? अगं महिषा काय विचारतोय सांग ना. कुठे आहे मनोरमा? दैत्यमाता ती आम्हाला सोडून गेली आहे. सोडून गेली? एवढा मोठा विजयामध्ये सहभाग घेतल्यानंतर आत्ता असं का? वेळोवेळी तुम्ही फक्त माझ्यावर राग दाखवला. मी 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 खूप दुखावली गेली आहे सम्राज्ञी. आता मला इथं नाही राहायचं. ते आम्हाला ठाऊक नाही दैत्यमाता, पण तिच्या कामगिरीवरती आम्ही प्रसन्न झालो आणि म्हणून आम्ही तिला वर मागण्यास सांगितला. पण तिने इथून जाण्याची मागणी केली आणि ती गेली. पण ती इथून जाण्याचं कारण अद्याप आम्हाला समजलेलं नाहीये. असो दैत्यमाता, अजून बरीच कामं बाकी आहेत. शिवाय हा सोहळा थाटामाटात व्हायला हवा. येतो आम्ही. आज्ञा असावी. तिचं स्वागत करायला हवं. आमची सवत येणार आहे ना. जगदंबा कुठे गेली असेल? अजून बी आलेली नाही. मला बी तेच कळत नाहीये, पण गेली असेल कुठेतरी. आजकाल आपलं थोडीच ऐकते ती. अहो, असं काय बोलताय? लहान पोरगी आहे ती. झाली असेल चूक तिच्याकडून. आपण जास्त अपेक्षा तर करत नाही आहे ना तिच्याकडनं. म्हणजे बघा ना, तिनं गावासाठी, आपल्यासाठी जगावेगळ्या गोष्टी केल्यात, चमत्कार केलेत, कारण देवी आईचा आशीर्वाद होता तिच्या पाठीशी. पण ती लहान पोरगी आहे हो. तुमचा भाऊ एवढा मोठा आहे, त्या जाऊबाई एवढ्या मोठ्या आहे, तरी बी त्या अशा मत्सरानं वागू शकतात. आपल्याशी भांडण करून पार घराची वाटणी करू शकतात. आणि जगदंबा एवढीशी वागली तर तिला दोष कसा द्यावा सांगा बरं. अगं, पण जगदंबानं तुम्हाला दरीत ढकलायचा प्रयत्न केला होता गंगाई. हो, पण तिनंच पुन्हा तिला वाचवायसाठी जीवाचं रान बी केलं होतं ना. आपण असा तिचा राग कराय ना ग. आपली पोरगी आहे ती. काका
जगदंबा आहे का हो घरात? नाही रे बाळा, उलट आम्हीच तिला दिवसभरापासून शोधतोय. तुमच्यासोबत नाही आहे ती? नाही ना. उमाशी जे काही वागली त्यानंतर लपून बसली असेल कुठतरी. काका, त्या दिवशी तुम्ही रागात होतात म्हणून मी तुम्हाला काय सांगू शकलो नाही, पण आता सांगतो. जगदंबाने उमाला ढकललंच नव्हतं. म्हणजे उलट जगदंबानेच तिला वाचवलं. पण उमा तर म्हणत होती का जगदंबानं तिला दरीत ढकललं म्हणून. नाही काका, मी स्वतः बघितलंय तर उमा जगदंबाचा हात धरून स्वतः झटापट करत होती. पण मग उमा असं का म्हणाली असेल? आम्हाला नाही माहित. आम्हाला पण विनं तसंच सांगितलं. पण जगदंबानं तिला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. उमावर कोणत्याही प्रकारे इजा करावी असं जगदंबाच्या मनात असूच शकत नाही. गंगाई, अगं, काय म्हणतायत हे? काय अर्थ समजायचा याचा? सदू, अरे बाळ, तू जगदंबाला कुठं पाहिलंस का? जगदंबा ना काल रात्री उमा बरोबर काहीतरी बोलत होती ती. मी झोपायला गेलो त्यानंतरचं बोलणं नाही कळालं मला, पण नंतर उमा झोपायला आलेली बघितली मी. जगदंबा काय दिसली नाही हो. मी नंतर थोड्या वेळ जागा होतो पण जगदंबा आलीच नाही. म्हणजे जगदंबा रात्रीपासूनच घरात नाही? कुठं गेली असेल? राजा भाऊ, आमच्या जगदंबाला पाहिलं कुठं तुम्ही? नाही हो जनक बाबा, सकाळपासून नाही बघितलं. हाय राजा. दादा, आमच्या जगदंबाला पाहिलं कुठं? ताई, आमची जगदंबा दिसली कुठं? नाही हो. असुर नरेश यांचा विजय असो. असुर नरेश मी यशस्वी झाले. जगदंबेला अखेर मी इथे घेऊन आले. ती पेटी उघडा लवकर. तुळजाचा अंश असणारी ती जगदंबा दिसते कशी हे प्रत्यक्ष पाहायचंय आम्हाला. आम्ही आतुर आहोत. उघडा.
काय करता आहात? उघडा. ही पेटी माझ्याशिवाय कोणीच उघडू शकत नाही. तुळजाने मला ही पेटी भेट जरी दिली तरी ती स्वतःच यात बंदिस्त होईल याची कल्पनाही तिला नसावी. थांब. जगदंबा जर या पेटीमध्ये असेल तर ती बाहेर पडल्यानंतर सुटण्याचा प्रयत्न करेल. आणि कदाचित ती सुटल्यानंतर तिच्या शक्तीचा प्रयोग आपल्यावरही करू शकते. हे अभिमंत्रित पाश आहेत. अगदी मोठ्या मोठ्या शक्तींनाही नियंत्रित करू शकतात. आता उघडा ती पेटी. माझ्या 5 रिपून तू पराभूत केलं, पण या आमच्या 6व्या रिपूने तुझ्यावर मात केली. आणि आज तू अशी आमच्या समोर उभी आहेस जगदंबा.